नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतिकारक, अभ्यासक, तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांनी भारताला विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे निर्माते किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार असंही म्हटलं जातं. आणि याच महामानवाला आज वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे अभिवादन महामानवाला, महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच तज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका आशालता कांबळे. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. प्राध्यापिका आशालता कांबळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मराठी साहित्यात संविधान, मूल्य असलेल्या पुस्तकांचा शोध घेऊन त्यांची मीमांसा असलेलं माणूस घडवणारं साहित्य हे त्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालेलं आहे. त्यांची एकूण 14 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच आजचे आपले दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर V.P. तायडे. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. सर, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागामध्ये PhD झालेले आहेत. अध्यापन, संशोधन, प्रशासन या क्षेत्रातील त्यांचा 45 वर्षांहूनही अधिक असा अनुभव आहे. देशातील अग्रगण्य अशा सिग्नम कॉलेजमध्ये 35 वर्ष अर्थशास्त्रज्ञ विषय त्यांनी शिकवला. सिग्नमचे प्राचार्यपदी त्यांनी भूषवले आहे. तसेच ज्यांना त्यांनी आपले प्रेरणास्थान मानले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच प्रतिष्ठेच्या कॉलेजमध्ये 1918 मध्ये अर्थशास्त्राचे नामांकित प्राध्यापकही होते. आणि सरांची एकूण 3 पुस्तकं आणि अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झालेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून या महामानवाबद्दल अनेक विचार, त्यांची मूल्य या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कारण विषय खूपच आजचा वेगळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतो, निर्माते म्हणतो, आणि त्यांची मूल्य आजही त्या विचारांवर आपण जगत आलोय, जगतोय, तर रस्त्यावर चालतो आहे. त्या सगळ्यांविषयी आम्हाला सविस्तर जाणून घ्यायचंय. पण सर, मला आधी तुम्हाला विचारायचंय की आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांचे अनेक विविध पैलूंवर आपण प्रकाश टाकणारच आहोत. पण तुम्ही काय सांगाल थोडक्यात? पूनमजी, सर्वप्रथम मी महामानवाला अभिवादन करतो. आज या युगपुरुषाचा 65वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या निमित्तानं मी अभिवादन करतो. आणि बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपण त्यांचं नाव घेतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते प्रचंड मोठं आहे. जसं आपण म्हणतो भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत, दीनदलितांचे कैवारी आहे, श्री शूद्रांचे कैवारी आहेत, एक झुंजार पत्रकार वगैरे. त्याच्यानंतर आमच्या सिडनम महाविद्यालयामध्ये एकेकाळी ते प्राध्यापक होते. अगदी त्यांना तेजस्वी प्राध्यापक म्हणून इतिहासाने त्यांची नोंद घेतलेली आहे. आणि अनेक अनेक पैलू आहेत. तर या वेगवेगळ्या पैलूवर जर आपण बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये तासनतास आपल्याला खर्च करावे लागतील. आपण काही विशिष्ट पैलूचा इथे जर संदर्भ घेतला तर त्या दृष्टीने ते बरं होईल.
अगदी नक्कीच कारण आपण जेव्हा म्हणतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावाच्या आधी इतकी मोठी बिरुदं, इतक्या उपाधी लागलेल्या आहेत ना की आता ह्या आपल्या एका तासाच्या कार्यक्रमात ते घेणं आणि त्यांच्याबद्दल सांगणं खरंच शक्य नाहीये. पण तरीही त्यांच्या कार्याचा आज आपल्याला आढावा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा त्यांना एक मानवंदना द्यायची आहे. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आशा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय स्त्रियांच्या उन्नतीसाठी जे काम केलंय त्याचं स्वरूप काय आहे? सर्वप्रथम आपणा सर्वांना मी नमस्कार करते आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आपण सर्वच देशवासीय त्यांच्यासाठी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांना विनम्रतापूर्वक अभिवादन करते, त्यांच्या विचारांना अभिवादन करते आणि आपल्या विषयाकडे वळते आहे. तर मॅडम, आपण जसं सुरुवातीलाच म्हणालात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विविध पैलूंवर त्यांचं काम आहे. बाबासाहेब आंबेडकरांना खरं तर राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायला हवं, कारण या राष्ट्राच्या घडणीमध्ये म्हणजे या राष्ट्राची संकल्पना मुळात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. भारतीय संविधानाच्या आधी हा देश या देशाला राष्ट्र या संकल्पनेने आपणाला संबोधता येत नव्हतं, पण भारतीय संविधानाने या देशाला राष्ट्र या संकल्पनेने आपण या देशाला संबोधतो. तशा पद्धतीची भारतीय संविधानाची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि म्हणून त्यांना आपण या राष्ट्राचे निर्माते असं म्हणू शकतो. अनेक पैलूंवर त्यांची जी कामं आहेत त्यामध्ये राष्ट्राच्या घडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि या सगळ्यामध्ये आज मी जो विशेषतः प्रकाश टाकणार आहे तो म्हणजे त्यांच्या भारतातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्याने जे काम केलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर त्याने हे काम केलेलं आहे आणि त्याच्यावर मी विशेष करून फोकस करणार आहे. मॅडम, आपल्याला माहिती आहे किंवा आपल्या श्रोत्यांना सुद्धा माहिती आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ निम्मी संख्या म्हणजे निसर्गाचाच तो नियम आहे की निम्मी संख्या पुरुषांची असते आणि निम्मी संख्या स्त्रियांची असते. पण या देशामधली स्थिती अशी होती की जी ही 50% स्त्रियांची संख्या असलेल्या या देशामध्ये स्त्रियांचा बिलकुल विचारच केला गेलेला नव्हता. म्हणजे स्त्रियांना कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं, स्त्रीला माणूस म्हणूनच संबोधलं जात नव्हतं, माणूस म्हणूनच मानलं जात नव्हतं आणि याच्यासाठी हजारो वर्ष हा सगळा अन्याय धर्मकायद्यांनी निर्माण केल्यामुळे, धर्मकायद्याने काही नियम केल्यामुळे जो स्त्रीच्या वाट्याला जो एक दुःखाचा भोगवटा आलेला होता तो कित्येक हजारो वर्षे स्त्रिया भोगत होत्या. आणि याच्यातून जर या भारतीय स्त्रीला खऱ्या अर्थाने कोणी मुक्त केलं असेल तर पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं किंवा आपण ते मानायलाच हवं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. अगदी खरं आहे. खरं तर त्यांच्या अजूनही स्त्रियांच्या उन्नतीसाठीचे विचार किंवा सगळ्यांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे. पण सर, मला तुम्हाला विचारायचे की डॉक्टर बाबासाहेबांचे आर्थिक विचार, त्याची प्रचिती, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी मगाशीच म्हटलं की त्यांच्या विविध पैलूंमध्ये ते सिडनॅमचे प्राध्यापकही होते, पण त्याच्याच बरोबर ते एक अगदी नामांकित अर्थतज्ञ होते. आणि नामांकित अर्थतज्ञ, त्यांचा अर्थतज्ञ म्हणून जो पैलू आहे त्यांच्या जीवनाचा, हा पैलू थोडासा झाकाळला गेलेला आहे. त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांचं जे लिखाण आहे अर्थशास्त्रीय, ते 3 प्रकारामध्ये मी मोडेल प्रामुख्यानं. पहिलं म्हणजे त्यांचा MA चा ग्रंथ जो आहे तो, MA चा ग्रंथ त्यांचा जो आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, कोलंबिया विद्यापीठाचा. दुसरा त्यांचा PhD चा ग्रंथ आहे इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स, तो पण कोलंबिया विद्यापीठाचा. आणि तिसरं DSC चा जो ग्रंथ आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी. तर हे सगळं लिखाण फार जुनं होतं, 1920s मधलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं ते दुर्लक्षित राहिलं. दुसरा भाग मला एक असा वाटतो पूनमजी की बाबासाहेबांचं जे अर्थशास्त्रीय लिखाण आहे हे त्या जुन्या काळातलं होतं, ज्यावेळेला फिस्कल इकॉनॉमिक्स वॉज इन व्हेरी इन्फन्सी स्टेज, म्हणून हे फारसं हे झालं नाही. आणि दुसरे जे पैलू आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना सगळं जग मानते ते भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून, आणि म्हणून हे पैलू थोडेसे मागे पडलेले आहेत. पण या पैलूंवर विचार करणं किंवा त्याच्यावर प्रकाशझोत टाकणं ही काळाची गरज आहे. त्याचं कारण मी असं म्हणेल की आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा
बाबासाहेबांचे जे अर्थशास्त्रविषयक विचार आहेत ते अनेक अंशी लागू पडण्यासारखे, त्याची आपण सविस्तर चर्चा करू. पण प्रामुख्याने हे जे तीन भाग आहेत हे जास्त महत्वाचे आहेत. बाबासाहेबांनी 1918ला स्मॉल होल्डिंग्जवर एक छोटासा निबंध लिहिला होता, स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया. तो देखील त्यावेळेला फार गाजला. आणि दुसरं असं की आता म्हणजे हे सांगायला पाहिजे मला की बाबासाहेबांचं हे लिखाण हे त्या काळात, नंतर बाबासाहेब त्या लिखाणाकडे वळले नाहीत, कारण दुसरीच जबाबदारी, खूप वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, महाडचा सत्याग्रह असेल, बाकीच्या गोष्टी असतील. त्याच्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांना सगळं त्यांचा वेळ गेला कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमिंगमध्ये आणि आयुष्याच्या सायंकाळी बुद्धिझममध्ये. हे सगळं करत असल्यामुळे अर्थशास्त्रावर लिखाण करायला बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही. खरं जर तो वेळ मिळाला असता तर आणखी खूप काही लिखाण केलं असतं. मी तर असं म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांना जर त्यावेळी एक अर्थमंत्रीपद दिलं गेलं असतं तर कदाचित बरेचसे प्रश्न जे आहे ह्या देशाचे त्यावेळेला ते मिटवले असते बाबासाहेबांनी. तर असं एकंदरीत योगदान बाबासाहेबांचं. अगदी खरं आहे. जसं तर तुम्ही सांगितलं की त्यांचं योगदान इतकं आहे की त्या योगदानाबद्दल आपण करावी तेवढी चर्चा खरंच कमी आहे. त्यांचे स्त्रियांच्या उन्नतीसाठीही जे विचार होते आणि अनेक विविध पैलूंवर आपल्याला अशी चर्चा पुढे चालू ठेवायची. आता वेळ देईल एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि याच दिनानिमित्त अभिवादन महामानवाला याविषयी आपण चर्चा करत आहोत. मॅडम, खूप मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे. जसं तुम्ही सांगितलं की स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे, पण स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी मांडलेले विचार कोणते आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी जे काम केलेलं आहे ना, त्याच्याकडे बघताना आपल्याला साधारणतः 3 पातळ्यांवर आपल्याला त्याचा विचार करता येतो. म्हणजे बाबासाहेबांनी 3 माध्यमातून हे काम केलेलं आहे. त्याच्यातलं एक म्हणजे त्यांचं लेखन आहे. त्यानंतर त्यांचं सभा संमेलन घेऊन स्त्रियांना जागृत करणारे विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष जी कृती केलेली आहे ती. तर या कृतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी ते सरकारमध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली त्यावेळेला त्यांनी स्त्रियांसाठी असं खास काही कायदे करून त्याचा पाठपुरावा केलेला आहे ते अंमलात आणण्यासाठी. आणि मुख्य म्हणजे भारतीय संविधानामध्ये काही कलमांची त्यांनी तरतूद केलेली आहे जी खास स्त्रियांच्या उन्नतीसाठी म्हणून ती कलमं आहेत असं आपल्याला त्याचा विचार करता येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू कोड बिल. तर या सगळ्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करूया. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारलात की त्यांचे विचार काय आहेत तर त्याबद्दल मी एक थोडक्यात सांगते आणि हिंदू कोड बिलाकडे आपण जास्त चर्चा करूया त्याच्याविषयीची. तर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ना स्त्रियांच्या उन्नतीसाठीचे ते खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे आजही आपल्याला ते विचार अगदी काळाच्या पुढे जाणारे असे वाटतात. म्हणजे आजही आपल्याला स्त्रियांच्या संदर्भात खूप पुरुषसत्ताक पद्धतीने विचार करणारी समाज व्यवस्था आपल्याला दिसते. आणि त्याच्या जशा स्त्रिया बळी आहेत तसाच इथला पुरुषही बळी आहे त्याचा. तर त्यामुळे स्त्रियांना समानतेची संधी देणं किंवा पत्नीला आपली मैत्रीण मानणं वगैरे ह्या गोष्टी आजही दुरापास्त आहेत. तर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडलेले आहेत. आपल्या सभा संमेलनाच्या मध्ये स्त्रियांना जागृत करत असताना बाबासाहेब नेहमी सांगायचे की कोणत्याही स्त्रीने पतीची मैत्रीण म्हणून त्याला सहकार्य करावं, पण त्याची दासी बनण्यासाठी त्याची गुलाम म्हणून वागण्यासाठी त्याने खंबीरपणे नकार द्यायला पाहिजे. हे बाबासाहेबांची अशा पद्धतीची शिकवण आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलींच्या शिक्षणाबद्दल त्यांची खूप तळमळ होती. त्यामुळे ते महाडच्या सभेमध्ये म्हणा किंवा नागपूरचं परिषद होती 1942 साली झालेली सुलोचना डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली, तिथला जवळजवळ 25,000 स्त्रियांचा समुदाय असू दे किंवा त्यानंतर झालेली कानपूरची परिषद शांताबाई दाणे यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नंतर
1945 मध्ये मुंबईला झालेली परिषद मीनांबल यांच्या अध्यक्षतेखाली, तर ह्या सगळ्या परिषदांमध्ये हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित असायच्या आणि त्या महिलांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब आंबेडकर आवर्जून सांगायचे की तुम्ही मुलींना शिक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे मुलींच्या शिक्षणाविषयी ते फारच आग्रही होते आणि मुलींच्या लग्नाची घाई करू नका. त्यावेळी लहान असताना मुलींची लग्न करून दिली जायची ना. आजही काही त्याच्यात फार फरक आहे असं मला वाटत नाहीये. म्हणजे लहान असताना लग्न नाही करून दिली जात, पण तरी सुद्धा मुलगी हा बोज मानला जातो आणि एकदा मुलीचं लग्न झालं की बाबा आम्ही ह्याच्यातून जबाबदारीतून सुटलो असं मानलं जातं. आणि त्यामुळे लवकर कशाही पद्धतीचं स्थळ येऊ दे, पटकन बाबा एकदाचे हात पिवळे करूया, अशा पद्धतीची एक मानसिकता असते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी निक्षून सांगितलेलं आहे समाजामध्ये, विशेषतः स्त्रियांना सांगितलेलं आहे की मुलगी जन्माला येते तर तिचं पालनपोषण मुलाच्या बरोबरीनेच व्हायला पाहिजे. म्हणजे तिला शिक्षण द्या, तिच्या लग्नाची घाई करू नका आणि लग्न तिच्यावर लादू नका. खरं, ही महत्वाची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचे खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने विचार आहेत. ते असं म्हणायचे की स्त्रियांच्या प्रगतीवरून मी त्या समाजाची प्रगती मोजत असतो. म्हणजे ज्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती जास्त तो समाज प्रगत. जर का आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या प्रगतीकडे आपण लक्ष दिलं नाही किंवा आपला देश विविध जात समुदायांनी युक्त असा हा देश आहे आणि प्रत्येक जातीच्या खानदानीपणाच्या इज्जतीच्या काहीतरी वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत, वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत आणि त्या संकल्पनेची बळी घरातली मुलगी असते. तर या प्रत्येक समुदायाने लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या समुदायाला जर का प्रगत समुदाय म्हणून देशात आणि जगातही ओळख मिळवून द्यायची असेल तर आपल्या समुदायातली ही जी स्त्री आहे, आपल्या घराघरातली जी मुलगी आहे, त्या मुलीला आपण शिक्षण द्यायला पाहिजे. तिला सार्वजनिक जीवनात उतरायला पाहिजे. तिला चार भिंतीमध्ये बंदिस्त करून ठेवता कामा नये. तर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे त्यावेळी की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीने सुद्धा सार्वजनिक कामामध्ये उतरायला पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे आपण असंच म्हणू शकतो की काळाच्या पुढचे त्यांचे विचार होते आणि जे आजही आपल्याला म्हणजे ह्या आधुनिक याच्या सुद्धा ते आपल्याला उपयोगाचे आहेत. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची. एक फोन घेऊया. सुनील निकम आपल्याशी बोलतायत नाशिकवरून. नमस्कार, बोला सुनीलजी, प्रश्न विचारा. जय भीम. हॅलो. हा हॅलो, तुमचा प्रश्न बोला. तुम्ही तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा. जय भीम. हा सुनील निकम बोलतो नाशिकवरून. बोला बोला बोला. सर, आता समाजाला सगळ्यांना वाटतंय की बाबासाहेब फक्त तुमच्या जातीचे होते, तुमच्यासाठी संविधान ठेवलंय. हा, तुमचा प्रश्न जरा थोडासा परत रिपीट करा जरा थोडक्यात. आणि बाकीच्या इतर समाजाला काय वाटतंय की बाबासाहेब आंबेडकर फक्त तुमच्या समाजासाठी केलेलं आहे. हे बघा, तुमचा प्रश्न सुनीलजी आम्हाला समजला. तुमचा प्रश्न असा आहे की अनेक लोकांना असं का वाटते की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे होते किंवा तुमचे होते, असा सुनीलजीचा प्रश्न आहे. खरं म्हणजे तसं मानायची गरज नाही. ते मानलं जाते. कारण काय आहे की मी असं म्हणेल की काही अंशी बाबासाहेब आंबेडकर अगदी कॉम्प्रिहेन्सिव्हली समजून घेतले गेले नाहीत असं मला वाटते. एकंदरीत काय आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही लिखाण केलेलं आहे ते लिखाण, भारतीय राज्यघटना जी आहे ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांसाठीच आहे का? ती संपूर्ण देशासाठी आहे. आणि तिच्यामध्ये त्यांनी सगळे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य, म्हणजे सगळ्यांना त्यांनी एकाच लाईनवर ठेवलेलं आहे. म्हणून मी असं म्हणेल की हे जे म्हणणं आहे लोकांचं की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच होते, हा एक भाग झाला की ज्याच्यामध्ये मी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन. काही त्यांचं जे दुसरं लिखाण होतं त्याच्यामध्ये त्यांनी असे काही मुद्दे मांडले. आता आपल्या मॅडमनी फार चांगलं सांगितलं की महिलांसाठी जे काही योगदान आहे बाबासाहेब आंबेडकरांचं ते अप्रतिम आहे. त्याची त्यांनी उदाहरणं दिली. अनेक ठिकाणी ज्या ज्या काही कॉन्फरन्सेस झाल्या त्याची उदाहरणं दिली. म्हणजे महिलांसाठी सुद्धा बाबासाहेब आहेत. हिंदू कोड बिल, ज्याचा त्या सविस्तर उल्लेख नंतर करतील. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल जे लिहिलं हे हिंदू कोड बिल हिंदू स्त्रियांसाठी आहे. म्हणून आपण कसं म्हणू सुनीलजी की बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलितांसाठीच काम केलं? हे सगळं आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं अर्थशास्त्रीय लिखाण आहे, हे अर्थशास्त्रीय लिखाण त्यांनी एक पॅट्रिऑटिक इकॉनॉमिस्ट म्हणून लिहिलेलं आहे
की त्या कालावधीमध्ये ब्रिटिशांवर टीका करणं वगैरे हा जो प्रकार केला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालावधीमध्ये, तो तर मी तर असं म्हणेल की दलितांसाठी तर जाऊ द्या, इतर समाजासाठी तर जाऊ द्या, परंतु संपूर्ण देशासाठी त्यांनी ते लिखाण केलेलं आहे की ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये भारताचं कसं कसं एक्सप्लॉयटेशन होत होतं. त्यामुळे तो समज आहे, पण माझ्या मते तो गैरसमज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठीच काम केलेलं आहे. SC, ST, OBC आणि जनरल सगळ्याच लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. असं म्हणजे ती जी जी धारणा आहे ती धारणा माझ्या मते बरोबर नाही. नक्कीच नक्की सर, आणि अतिशय छान पद्धतीने तुम्ही त्यांना सविस्तर मार्गदर्शनही केलेलं आहे. मला ह्या मुद्द्याकडे यायचं आहे सर, की जसं मगाशी तुम्ही सांगितलं की अर्थशास्त्र याच्यावर त्यांचा खूप मोठा अभ्यास होता, खूप लिखाण केलं, त्यांना वेळ कमी पडला. पण त्याचबरोबरीने देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिच्या स्थापनेची पाळंमुळंच त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथात आहे. तर त्याविषयी आम्हाला थोडा ऐकायला आवडेल. हो, हा फार चांगला प्रश्न आपण विचारला पूनमजी. बाबासाहेब आंबेडकर आणि रिझर्व्ह बँक हे एक प्रकारे एक नातं आहे असं मी म्हणेल. आता हे रिझर्व्ह बँकेची स्थापना वगैरे या मुद्द्याकडे मी थोडंसं नंतर येतो, पण याचं थोडंसं सविस्तर उत्तर मी असं देईल की बाबासाहेब आंबेडकरांचा जो DSCचा प्रबंध होता, प्रॉब्लेम ऑफ रुपी, हा प्रबंध खूप गाजला. या प्रबंधामध्ये अनेक बाबींचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये एक्सचेंज रेट कसा भारताच्या अगेन्स्ट ब्रिटिशांनी निर्माण केला होता याचा फार चांगला त्याच्यामध्ये उहापोह केलेला आहे की 1 रुपयाच्या बरोबर 1 शिलिंग आणि किती पेन्स असावे हा त्यावेळचा प्रचंड गाजलेला कॉन्ट्रोवर्सीचा विषय होता. आणि त्या विषयाला बाबासाहेबांनी कुठेतरी त्याचं आपलं मत मांडलं. हिल्टन यंग कमिशनमध्ये उत्तर देताना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एक्सचेंज रेट जो आहे हा ब्रिटिशांच्या फेवरमध्ये जाऊ नये. ब्रिटिशांचं म्हणणं होतं, बेबिलॉन कमिटी नावाची कमिटी होती, त्या कमिटीने म्हटलं की 1 रुपया म्हणजे जवळजवळ 2 शिलिंग असा रेट असावा. हा भारतीय अर्थतज्ञांना मान्य नव्हता, कारण त्यामुळे भारताचं एक्सप्लॉयटेशन होणार होतं. म्हणून बाबासाहेबांनी तिथे ते योगदान केलं. म्हणजे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं असं की त्याच वेळेला म्हणजे 1920च्या दरम्यानच एक 2 प्रवाह त्यावेळेला होते अस्तित्वामध्ये. म्हणजे प्रॉब्लेम रुपीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आढळतो. मी मुद्दाम याचं सविस्तर उत्तर देतो आणि नंतर मग रिझर्व्ह बँकेकडे येतो. त्यावेळेला गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आणि प्युअर गोल्ड स्टँडर्ड अशा 2 प्रकारच्या परिमाण पद्धती किंवा स्टँडर्ड्स होते. तर केन्स नावाचं अर्थतज्ञ त्यावेळचा प्रचंड मोठा अर्थशास्त्रज्ञ ज्याचं नाव जगामध्ये गाजलेलं आहे. 1930चं ग्रेट डिप्रेशन जे झालं त्याला उत्तर केन्सनीच दिलं त्यावेळेला, आणि अजूनही केन्सियन इकॉनॉमिक्स महत्त्वाचं आहे. केन्स हा त्या चेंबरलिन कमिटीचा एक मेंबर होता आणि केन्सचं म्हणणं असं होतं की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड असावं भारतामध्ये, जेणेकरून इश्यू ऑफ करन्सीमध्ये किंवा पैशाची निर्मिती रिझर्व्ह बँकेचा उल्लेख मी सध्या करत नाही, नंतर येतो. कोणत्या देशाची मध्यवर्ती बँक ही नोटा इश्यू करत असते. तर अशा वेळेला जर गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड असेल तर गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये जी गोल्डची रिक्वायरमेंट असते ती गोल्डची रिक्वायरमेंट ही कमी असते. पेपर करन्सी आणि गोल्ड यांचा एक्सचेंज रेट गव्हर्नमेंट ठरवते त्याप्रमाणे चालत असते. म्हणून तो अत्यंत लवचिक असतो आणि म्हणून गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड या देशामध्ये असावं असं केन्सचं म्हणणं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गोल्ड एक्सचेंज नको, आपल्याला प्युअर गोल्ड स्टँडर्ड असावं. याचं कारण असं की जर आपण गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड घेतलं म्हणजे त्याला आपण सोने विनिमय परिमाण म्हणतो मराठीमध्ये, तर त्याच्या माध्यमातून फ्लेक्झिबिलिटी राहील, लवचिकता राहील. पण त्या लवचिकतेमुळे काय होईल की अनेकदा ओव्हर इश्यू ऑफ करन्सी होईल, आणि ओव्हर इश्यू ऑफ करन्सी झालं म्हणजे मग देशामध्ये काय होईल की भाववाढ होईल. बघा, बाबासाहेबांचं त्यावेळेला सुद्धा दृष्टिकोन की भाववाढ सुद्धा होऊ नये. भाववाढ हा अत्यंत गंभीर प्रश्न त्या काळाचा होता, 100 वर्षापूर्वीचा होता. आजही तो प्रश्न गंभीरच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे काही त्यांचं म्हणणं होतं ते असं होतं की हे जर केलं आपण तर देशामध्ये फ्लेक्झिबिलिटी येईल आणि मग कंट्रोल राहणार नाही, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्युअर गोल्ड स्टँडर्डचा उहापोह केला. आता मी आपल्याला भाववाढीच्या बद्दल बोललो,
की भाववाढीबद्दल बाबासाहेब आंबेडकर फार जागरूक असायचे. आणि मग ह्याच्यामध्ये जेव्हा कंट्रोलच राहत नाही किंवा फ्लेक्झिबिलिटी येते आणि मग त्याच्यामुळे प्राइसेस वाढतात आणि इन्फ्लेशन होते, असं जर आहे तर मग ते कंट्रोल करण्यासाठी एखादी रेग्युलेटरी एजन्सी असलीच पाहिजे, अशा प्रकारचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये टाकला. आणि ती कंट्रोलिंग एजन्सी म्हणजे सध्याची रिझर्व्ह बँक. आणि हे करत असताना हिल्टन यंग कमिशननी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडलेला होता. हिल्टन यंग कमिशननी 1:6 अशा प्रकारचा एक्सचेंज रेट सांगितलं, बाबांनी 1:4च सांगितलं. म्हणजे तो मुद्दा थोडासा वेगळा आहे, त्याबद्दल मी अगोदर बोललेला आहे. तर आता रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1935ला झाली, आपल्याला माहिती आहे. मग तुम्हाला प्रश्न, आपल्याला सगळ्यांना प्रश्न असा पडेल की मग 1935च्या अगोदर व्यवस्था कशा प्रकारची होती? तिथे सेंट्रल बँक नव्हतीच का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर नव्हती. तर मग काय होती सिच्युएशन? त्याचं सविस्तर उत्तर असं आहे की त्याच्या अगोदर काय होतं की 3 प्रेसिडेन्सी बँक्स होत्या, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ मद्रास. आणि त्याच्या माध्यमातून इश्यू ऑफ करन्सीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे, बाकी सेंट्रल बँक म्हणून त्या वावरायच्या. त्याचं अमलगमेशन झालं, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असं झालं 1921ला. आणि ह्या बँका काय करायच्या की इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ही एका बाजूनी सेंट्रल बँक म्हणून वावरायची आणि दुसऱ्या बाजूला इट वॉज फंक्शनिंग ॲज अ लीडिंग कमर्शियल बँक. आणि त्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं, दादाभाई नौरोजींचं, गोखले साहेब, BK गोखले आणि जे अर्थ त्यांचं म्हणणं असं होतं की यांच्या माध्यमातून पैसा हा, भारतातील धन हे बाहेर जाते. त्याला इकॉनॉमिक ड्रेन म्हणतो आपण. हे नौरोजीने, दादा नौरोजीने हा म्हटलेला आहे. ते मुद्दा माझा असा आहे की हे जर त्याच्यामध्ये इम्पिरियल बँक अशा प्रकारे जर काम करत असेल तर ती इम्पिरियल बँक अस्तित्वात नसावी, इंडिपेंडंट सेंट्रल बँक असावी देशामध्ये. आणि ती म्हणजे आजची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढे नंतर काय झालं की ही इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं फंक्शनिंग, ड्युअल फंक्शनिंग वॉज हायली क्रिटिसाइज्ड बाय पीपल. मग त्याच्यामधून काय झालं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नंतर आपण इंडिपेंडन्स मिळालं आणि हीच इम्पिरियल बँक ऑफ इंडिया भारताने 1955ला नॅशनलाइज केली ॲज पर ऑल इंडिया रुरल क्रेडिट रिव्ह्यू कमिटी रिपोर्ट. आणि आजची ही प्रचंड मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या समोर उभी आहे. असा हा इतिहास आहे. तर माझ्या मते इनडायरेक्टली बाबासाहेब आंबेडकरांचं प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या फॉर्मेशनला रिस्पॉन्सिबल आहे. अगदी खरं आहे. म्हणजे केवढा मोठा विचार त्याच्या मागचा आहे हे आपल्याला सगळं जाणून घ्यायचं. त्याच बरोबरीने नक्की हिंदू कोड बिल काय आहे याविषयी आपल्याला चर्चा करायची. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, किंवा एक छोटीशी विश्रांती. बघत राहा हॅलो सह्याद्री. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला वंदन करून आजच्या या कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या मूल्यांबद्दल अजून जाणून घेत आहोत. विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं मॅडम आपण सरांकडून खूप अतिशय अर्थशास्त्र आणि त्याचा, जसं सरांनी सांगितलं की ती बँक ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे याची कशी स्थापना झाली किंवा काय होतं त्याच्या मागचं, त्याच्याविषयी सरांनी सविस्तर सांगितलं. पण त्याचबरोबर एक महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. जसं मला म्हणायचं की भारतीय स्त्रीच्या मुक्तीचा जाहीरनामा, असं ज्याला आपण हिंदू कोड बिल असं म्हणतो, त्यातून स्त्रियांना सुरक्षितता लाभली. तर त्याविषयी आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. म्हणजे त्याच्या आधी मी मगाशी त्या निकम साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावर एका वाक्यात एक स्पष्टीकरण करू इच्छिते की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका विशिष्ट जातीचे असं जे लोकांच्या मध्ये प्रतिमा पसरवली गेली आहे ते कसं चुकीचं आहे हे या अशा प्रकारच्या चर्चांमधून आपल्या लक्षात येत असेल. म्हणजे जसं आता बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांवर आधारित त्यांनी जी कृती केलेली आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी, याच्यावर या ग्रंथाला गायडन्स मानून जी रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे, आपल्या देशाची पूर्ण इकॉनॉमी कशी सुरक्षित ठेवण्यामध्ये त्यांचा वाटा आहे मोठा, हे आपण बघितलं. तसंच हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सुद्धा भारतातील समस्त स्त्रियांसाठी, म्हणजे फक्त त्याच्यामध्ये काही ज्या खालच्या समजल्या जाणाऱ्या जाती आहेत त्यांच्यासाठीच त्यांनी त्या स्त्रियांसाठीच, त्या वर्गातल्या स्त्रियांसाठीच हे काम त्यांचं उपयुक्त आहे असं नाही आहे. उलट मी असं म्हणेन
की ज्यांना उच्चवर्णीय समजलं जातं आणि खानदानीपणाच्या बुरख्यात अगदी ज्यांना ठेवलं जातं त्या स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल जास्त उपयुक्त आहे. म्हणजे आता हे भारतातल्या समस्त स्त्रियांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान करून हे हिंदू कोड बिल पारित करून घेतलेलं आहे. त्यांच्या या प्रयत्नाने हे सगळे जे हिंदू कोड बिलामुळे मिळणारी जी सुरक्षितता आहे ती इथली स्त्री उपभोगते आहे. सगळ्या सोयी सुविधा त्याचा लाभ घेते आहे. आणि आपण कसं म्हणू शकतो की बाबासाहेब आंबेडकर एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून? केवढं मोठं त्यांचं योगदान आहे. तर आपण आता या विशिष्ट मुद्द्याकडे वळूया की बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिलासाठी जीवाचं रान केलेलं आहे त्याची जर हिस्ट्री आपल्याला साधारणतः माहीत असली म्हणजे आपल्याला साधारण एका वाक्यात एवढंच माहीत असतं की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला आपले कायदेमंत्री पदाचा. आणि हिंदू कोड बिलामुळे जे आपल्याला काही सुविधा मिळालेल्या आहेत त्याची थोडीशी तोंड ओळख आपल्याला असते, पूर्ण नसते, थोडीशी असते. पण त्याच्या पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांचे केवढे श्रम आहेत आणि केवढं त्यांना भोगावं लागलेलं आहे, किती लोकांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलेलं आहे हे जर आपल्याला कळेल ना तर आपल्याला खरोखरीच आपण त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या मनातली जागृत होईल. तर त्याविषयी मी थोडंसं बोलते 1-2 मिनिटांमध्ये आणि प्रत्यक्ष आपण या हिंदू कोड बिलाकडे येऊया. या हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी अशी आहे की त्यावेळेला भारतातील स्त्रियांना प्रचलित धर्म कायद्यानुसार कोणत्याच प्रकारचे अधिकार नव्हते. ना पित्याच्या घरी तिला काही स्थान होतं, ना पतीच्या घरी तिला काही स्थान होतं. म्हणजे त्यांच्या इस्टेटीची ती अजिबातच वारसदार नव्हती. तिला काडीचाही अधिकार नव्हता त्यांच्या इस्टेटीमध्ये आपलं काही स्थान आहे असं म्हणण्याचा. तर या पार्श्वभूमीवर ब्रिटिश राजवटीमध्ये 1937 मध्ये एक कायदा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथम मंजूर झाला. आणि मग त्यानंतर या ब्रिटिश सरकारनेच असं ठरवलं की या भारतातले जे विविध धर्म कायदे आहेत त्याचं सुसूत्रीकरण करायचं आणि स्त्रियांच्या संदर्भात जे अधिकार आपल्याला द्यायचे आहेत त्या संदर्भात त्याचं सुसूत्रीकरण करायचं आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करता येतात का पाहायचं. तर मुळात आधी ब्रिटिश सरकारच्या मनात हे होतं की त्याचं सुसूत्रीकरण करायचं. कारण त्यावेळी असं घडलं होतं की एकाच वेळेला भारतामध्ये वेगवेगळ्या न्यायालयामध्ये वेगवेगळे निकाल दिले गेले आणि म्हणून ब्रिटिश सरकारने हे ठरवलं होतं असं. तर मग त्यावेळचे जे BN राव होते न्यायाधीश, तर त्या BN राव कलकत्ता न्यायालयाचे, तर त्या BN राव यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी राव कमिटी म्हणून त्याची ओळख आहे. पण या राव कमिटीच्या अंडर अजून एक 20 जणांची कमिटी नेमण्यात आली प्रत्यक्ष मसुदा तयार करण्याची. आणि या प्रत्यक्ष मसुदा तयार करण्याच्या कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी विद्वत्ता आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जी सर्वसमावेशक दृष्टी आहे ती लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्यावर हिंदू कोड बिल तयार करण्याची, त्याचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी टाकली होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मेहनतीने म्हणजे 80% भाग हा सुसूत्रीकरणाचा आणि 20% भाग हा दुरुस्त्यांचा असं बिल त्याने तयार केलं आणि ते संसदेमध्ये मांडलं. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीच ते मांडलं होतं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्याचा पाठपुरावा स्वतंत्र भारताच्या कायदेमंडळामध्ये त्याने केला. दोन्ही वेळेला म्हणजे प्रोव्हिजनल मंत्रिमंडळ होतं व्हाईसरॉयचं, त्याच्यामध्ये पण बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते आणि नंतरच्या स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये पण बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते. पण त्यावेळेला हे जे बिल आहे हे बिल फारशी त्याच्यावर गांभीर्याने चर्चा झाली नाही. म्हणजे कुणाची अशी इच्छाच नव्हती की हे बिल पारित व्हावं म्हणून. त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या बिलामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, सुसूत्रीकरणाला कोणाचा विरोध नव्हता, पण ज्या त्यांनी दुरुस्त्या सुचवल्या होत्या त्या दुरुस्त्यांना विरोध होता. आता ह्या दुरुस्त्या कोणत्या होत्या? महत्त्वाचे 2 मुद्दे मी अगदी थोडक्यात घेते. हे महत्त्वाचे 2 मुद्दे असे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये घटस्फोटाचा कायदा म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्ट जो आहे त्या हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये त्यांनी घटस्फोट मिळायला पाहिजे स्त्रीला. जर का तिचा सासरी छळ होत असेल आणि तशीच वैध कारणं असतील तर तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. पहिल्या धर्म कायद्यामध्ये एकदा स्त्रीचं लग्न झालं की तिने मरूनच उंबऱ्याच्या बाहेर पडायचं, तिला बाहेर पडायचा अधिकार नव्हता. कारण लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात, तर त्या आपण तोडणारे कोण?
असा एक धर्मकायदा होता. आणि तो धर्मकायदा बरं का, म्हणजे पुरुषाला काही त्याच्यातून तोटा नव्हता, कारण पुरुषाला पत्नी हयात असताना आणि पत्नी हयात नसताना सुद्धा एकापेक्षा कितीही लग्न करण्याची मुभा होती धर्मकायद्याने दिलेली. पण स्त्रीला मात्र पती हयात असताना त्याला सोडायची परवानगी नाही आणि पती हयात नसताना पुन्हा लग्न करण्याची परवानगी नाही, असे हे धर्मकायदे होते. मग स्त्रीची किती गळचेपी होत होती ह्याच्यामध्ये, तिचं संपूर्ण आयुष्य. आणि दुसरी गोष्ट अशी की लहान असताना तिची लग्न व्हायची आणि नवरा कितीही वर्षाचा असायचा, जरटकुमारी विवाह. म्हणजे प्रॉब्लेम असा व्हायचा की मुलगी ऐन तारुण्यात असतानाच ती विधवा व्हायची कितीदा तरी, आणि मग तिने अंधार कोठडीतच आपलं आयुष्य काढायचं. पहिल्यांदा तर सती जायची हे होते, पण मग ब्रिटिश सरकारने सतीबंदीचा कायदा केला. पण तरी सुद्धा काही तिचं जे जिवंत आयुष्य होतं ते आयुष्य काही इतकं सुखासमाधानाचं नव्हतं, सती जाण्यापेक्षा सुद्धा भयानक होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी घटस्फोटाची तरतूद केलेली होती त्याच्यामध्ये, तर ती मान्य नव्हती. संस्कृतीवरचा हल्ला तो, असं विरोधक म्हणत होते. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त विरोध होता तो म्हणजे वारसा हक्क हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विरोध होता. कारण इस्टेटीमध्ये, पित्याच्या इस्टेटीमध्ये, पतीच्या इस्टेटीमध्ये स्त्रीने सहभागी होणं हे चुकीचं मानलं जात होतं. स्त्री म्हणजे दान द्यायची, ज्याच्याशी लग्न होईल त्याला ती दान द्यायची. तर अशा या स्त्रीला वस्तू मानलं जात होतं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वारसा कायद्यामध्ये, वारसा हक्क कायद्यामध्ये तिला पतीच्या आणि पित्याच्या इस्टेटीमध्ये जो सहभाग दिलेला होता त्याने भारतीय स्त्रीला एक व्यक्ती म्हणून प्रथमच दर्जा मिळालेला आहे आणि त्याला विरोध होत होता. अगदी एका वाक्यात मी सांगते की बाबासाहेब आंबेडकरांनी ही चर्चा पुढे जात नाहीये, म्हणजे त्यावेळी त्यांच्या घरावर मोर्चे निघाले होते, भयंकर त्रास झाला होता त्यांना संसदेमध्ये आणि संसदेबाहेरही त्यांना एकटं काढलं गेलं होतं. आणि मी तुम्हाला सुचवेन की त्यावेळचे जे पुरावे आहेत ते माझं एक हे बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल नावाचं पुस्तिका आहे, कॉम्पॅक्ट. आणि त्याच्यामध्ये ना या पुस्तकामध्ये शेवटी मी त्यावेळची व्यंगचित्र आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रकाशित झालेली, क्रॉनिक या मासिकामध्ये प्रकाशित झालेली ही जी व्यंगचित्र आहेत त्या व्यंगचित्रांमध्ये सुद्धा आपल्याला समजतं की त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना कशा पद्धतीचा विरोध होता. तर या सगळ्याला न जुमानता बाबासाहेब आंबेडकर आग्रही राहिले, विशेषतः त्या वारसा हक्कासाठी आणि घटस्फोटाच्या कायद्यासाठी. आणि त्यातून आपल्याला हे सगळं, स्त्रियांना हे सगळं जे आज मिळतं आहे, म्हणजे नंतर मग थोडीशी आपण चर्चा करू त्या दत्तक कायद्याविषयी, आणि त्याच्यामुळे आपल्याला समजेल की आज ज्या मोठ्या पगार घेणाऱ्या स्त्रिया आहेत आणि उद्योगपती अशा ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना स्वतःच्या मिळकतीवर तर त्यांचा हक्क आहेच, पण अजून पतीच्या इस्टेटीमध्ये, पित्याच्या इस्टेटीमध्ये त्यांचा जो हक्क आहे ते सगळं ह्या हिंदू कोड बिलाची देण आहे. नाहीतर पहिल्यांदा स्त्रीच्या मिळकतीवर तिच्या पतीचा अधिकार असायचा, तिचा कशावरही काडीचाही अधिकार नव्हता तिचा. मुळात तेच जसं आता तुम्ही सांगितलं की हिंदू कोड बिल ह्याच्यामुळेच खरं तर आजची स्त्री सुरक्षित आहे असं आपण सामाजिक सुरक्षितता आणि कौटुंबिक सुरक्षितता तिला मिळाली, म्हणून तर त्याला क्रांतीचा जाहीरनामा म्हटलं जातं. आणि म्हणूनच त्याला विरोध होता लोकांचा. हे लोकांना नको होतं की आपल्या वाटा मुलीला जाऊ नये, कारण मुलगी ही दुसऱ्याचं धन आणि मुलगा हे आपलं धन, अशा प्रकारची त्यावेळची आयडिओलॉजी होती. हे देखील कारण होतं. अगदी खरंय. त्यांची मूल्य खरं तर तेव्हाही म्हणजे काळाच्या पुढची होती, म्हणूनच आज आपण इथे आहोत. सर, मला तुम्हाला विचारायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा PhD ग्रंथ, तर त्याचा आशय आम्हाला थोडक्यात सांगा आणि आजच्या काळामध्ये त्याची प्रचिती काय येते? निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांचा जो PhDचा ग्रंथ होता तो कोलंबिया विद्यापीठामधून त्यांनी PhD आपली घेतली. 1917ला त्यांचं PhD झालं आणि त्याचा जो विषय होता तो नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया असा होता. परंतु जेव्हा ते पुस्तक पब्लिश केलं बाबासाहेब आंबेडकरांनी 1925ला, तेव्हा ते दी इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स या नावाने बाबासाहेबांनी ते प्रसिद्ध केलं. आता याचा आशय असा आहे, म्हणजे त्याचा आशय किंवा प्रॉब्लेम ऑफ रुपीचा आशय, हे दोन्हीही आशय साधारणपणे अशा प्रकारचं याचं हे होतं, थीम होतं की ब्रिटिश भारतामध्ये किंवा ब्रिटिश इंडियामध्ये जे काही एक्सप्लॉयटेशन झालं भारतीयांचं, ज्याला आपण इकॉनॉमिक ड्रेन म्हणतो. मी सांगितलं काही मुद्दे की कशा रीतीनं ड्रेन होत गेलं, त्याच्यामध्ये विशेषतः प्रॉब्लेम रुपीचा उल्लेख करून. तर तशा प्रकारचं जे काही भारताची पिळवणूक होत होती तिचं सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे वर्णन बाबासाहेब आंबेडकरांनी या इव्होल्युशनमध्ये केलेलं आहे.
याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा तो ग्रंथ पब्लिश केला तेव्हा त्याला फॉरवर्डिंग जे आहे ते सेलिगमनचं आहे. E.R.A. सेलिगमन वॉज द मोस्ट सेलिब्रेटेड इकॉनॉमिस्ट ऑफ दॅट टाइम अँड ही वॉज हिज PhD गाईड. प्रचंड मोठं योगदान E.A.R. सेलिगमनचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठामध्ये ग्रूम करताना, ट्रेन करताना. तर याचा थीम मी सांगितला की एक्सप्लॉयटेशन कसं होतंय, भारताची पिळवणूक कशी होते, आर्थिक पिळवणूक. त्या पिळवणूक अशी होत होती की 1833ला 1833ला इम्पेरियल सिस्टीम स्थापन केली ब्रिटिशांनी, ज्याच्यामध्ये एक हाती कारभार सगळा असावा. एक हाती कारभार म्हणजे असा की टॅक्सेसही, त्याच्यानंतर रेव्हेन्यू, बाकीचे पोलीस वगैरे सगळे अधिकार हे सेंट्रलकडे असावे, राज्याकडे अधिकार नसावे. अशा प्रकारचं इम्पेरियल सिस्टीम ही अस्तित्वात आली. त्याच्या माध्यमातून बरेच बदल होत गेले. एक बदल असा झाला की राज्याचे अधिकार काढल्यामुळे राज्यांची आर्थिक स्थिती अगदी खिळखिळी झाली. मग त्याच्यातून त्यांनी वेगळ्या प्रकारची डिमांड सेंट्रलला केली. मग त्याच्यावर फारसं कंट्रोल गव्हर्नमेंटचं नसल्यामुळे हे त्यांची डिमांड वाढत गेली, कंट्रोल राहिलं नाही. आणि ज्या काही वर्षांचा अभ्यास बाबासाहेबांनी त्यांच्या इव्होल्युशनमध्ये केलेला आहे ती 23 वर्ष, आय विल टेल फ्रॉम 1833 to 1857, हा जो 23 वर्षाचा कालावधी आहे, 23 वर्षापैकी 16 वर्षांमध्ये बाबासाहेबांनी असं फाइंड आउट केलं रिसर्च करून की 16 वर्षांमध्ये डिफिसिट हा होता आणि तो वाढत जाणारा होता. ही बाब बाबासाहेबांना त्यावेळेला अगदी त्यांच्या मनाला लागली की हा जो डिफिसिट होतो, हा डिफिसिट म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, तेव्हा फिस्कल डिफिसिट हा निर्माण होतो. मग तो वाढत जाणारा डिफिसिट कमी करण्यासाठी काय करावं? मग ब्रिटिश सरकारने वेगवेगळे टॅक्सेस लादले. शेतीवर कर लादला. किती असेल शेतीवर? आज शेतीवर कर किती आहे माहिती आहे आपल्याला? शेतीवर कर आज 0 आहे. कारण काय की स्टेट इज ॲग्रिकल्चर इज अ स्टेट इश्यू, त्यामुळे तिथे नाही. पण त्यावेळेला 60% to 70% एवढा प्रचंड मोठा कर ब्रिटिशांनी लादला भारतीय शेतीवर. त्याचबरोबर मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे. इज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज निल, 0. की तिची किंमत जर समजा एक 5 रुपयावरून जर 30 रुपयापर्यंत गेली तरी सुद्धा मीठ खाणं कोणीही बंद करणार नाही. त्याच्यावर 12% कर, कस्टम्स ड्युटी 18%, हे वाढत नेलं. कारण काय की इथे डेफिसिट होता. मग तो ब्रिज करावा म्हणून हे केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीयांना फार मोठ्या प्रश्नांना सामोरे जावं लागलं, विशेषतः शेतकऱ्यांना, कास्तकऱ्यांना आणि सामान्य माणसांना. बाबासाहेबांचं त्यावेळेला असं होतं, एक स्टेटमेंट त्यांनी फार चांगलं केलेलं आहे. त्याचं मराठीत मी अगदी थोडक्यात सांगतो की आपलं शरीर असते, शरीराचे वेगवेगळे अवयव असतात. आपला एक हात असतो. एखाद्याचा हात हा अगोदरच पंगू झालेला आहे, मे बी बिकॉज ऑफ पॅरलिस ऑर व्हॉट एव्हर, आणि त्या अंगावरती तिथे जुळवा अशा तिचं चिकटवून द्यायचे आणि ते रक्त शोषून घ्यावं, अशा प्रकारची ब्रिटिशांची पॉलिसी होती. अशा प्रकारचं स्टेटमेंट बाबासाहेब आंबेडकरांनी इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्समध्ये केलेलं आहे. अशा रीती ती वाईट परिस्थिती होती. बरं, मग प्रश्न असा आहे की ठीक आहे टॅक्सेस लादले, पण मग तो खर्च कसा व्हायचा? खर्च असा व्हायचा की त्यातील मेजर पार्ट वॉज स्पेंट ऑन डिफेन्स. ते बाबासाहेबांना त्यावेळेला अगदी त्यांनी त्याची नोंद करून ठेवलेली आहे. डिफेन्सवरचा खर्च 60-70%. त्याच्यानंतर जे तुम्ही कर्ज घेतलं त्या कर्जावरचं जे काही व्याज आहे त्याच्या 18%, असं करून ही एक्सप्लॉयटेशन जे होतं ते बाबासाहेबांना खटकलं त्यावेळेला. आणि बाबासाहेबांनी सांगितलं हे सगळं ठीक आहे, बट व्हॉट अबाउट एज्युकेशन, व्हॉट अबाउट हेल्थ, हा मुद्दा जो आहे हा बाबासाहेबांना त्यावेळेला खटकला. त्यावेळेला त्या बजेटमध्ये ब्रिटिशांच्या बजेटमध्ये याचा उल्लेखही नव्हता की शिक्षणावर किती खर्च, हेल्थवर किती खर्च, काहीही नव्हता. हे बाबासाहेबांना म्हणायचं होतं की सोशल एक्सपेंडिचर जो आहे ह्याच्यावर ब्रिटिशांनी खर्च करायला पाहिजे, तो केला गेलेला नव्हता. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक बाबी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली. आणि हा जो खर्च होता त्याला रिलेट आणखीन एक खर्च असा होता की तिथे प्रिव्ही पर्सेस, म्हणजे जे काही ब्रिटिश जे काही राजकारणी लोक त्यांना रॉयल ब्लड, त्यांना देणगी द्यावी इन द फॉर्म ऑफ प्रिव्ही पर्सेस. भारतीयाला जर समजा 1000 रुपये पगार असेल तर ब्रिटिश अधिकाऱ्याला भारतामध्ये 3000 पगार, म्हणजे 1:3 असं प्रमाण. हे सगळं एक्सप्लेन बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि त्याच्या अनुषंगानं हा ग्रंथ मोलाचा आहे. आपण हा प्रश्न विचारला की याचं आज महत्व काय आहे. हे मी अगदी थोडक्यात सांगतो. देशामध्ये स्थिती अशी होती त्यावेळेला
की या ब्रिटिश या राज्यांना अधिकारच नव्हते, त्यामुळे मग ते मिसमॅनेजमेंट झालं. मग बाबासाहेबांनी सांगितलं की राज्यांना अधिकार दिले गेले पाहिजे. राज्य आणि सेंट्रल, राज्य आणि केंद्र हे दोन्ही साईड बाय साईड चालली पाहिजे. कारण केंद्र हे राज्यांचंच मिळून असते. केंद्र म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे किंवा भारत सरकार जे आहे, भारत सरकार नुसतं भारत सरकार नव्हे तर सगळे राज्य सुद्धा. मग म्हणून त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली पाहिजे. आणि त्यांच्या त्या म्हणण्यामधूनच आपल्याला असं पाहायला मिळेल की फायनान्स कमिशनचा उदय झाला. आर्टिकल 280 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेन्शन्स अबाउट द फॉर्मेशन ऑफ फायनान्स कमिशन आफ्टर एव्हरी 4 years. आज आपण 15व्या कमिशनमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट 14-15 कमिशन सांगितलेलं आहे की राज्यांना त्याचा वाटा मिळाला पाहिजे. विशेषतः जेव्हा आपण जीएसटीच्या बाबतीमध्ये बोलतो तर जीएसटीच्या संदर्भामध्ये राज्यांना तो वाटा मिळाला पाहिजे, तो अनेकदा मिळत नाही, ही खंत आहे. हे बाबासाहेबांच्या विचाराचा हा विजय आहे की त्यांनी हे सांगितलं इथे. त्याचबरोबर आपण फिस्कल डेफिसिट आज वाढताना बघतो. इफ यू रेफर टू यस्टरडेज पेपर, त्याच्यामध्ये त्यांनी 5.8% सांगितलेला फिस्कल डेफिसिट. तो वाढत दर अनेक देशामध्ये, पण हा त्यावेळेलाही होता, हा आजही आहे. तो कंट्रोल कसा करायचा, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार इथेही उपयोगी पडतात की तुम्ही यू कंट्रोल द स्टराईल एक्सपेंडिचर. जो अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे तो कमी करा, तुम्ही हेल्थवर खर्च करा, तुम्ही एज्युकेशनवर खर्च करा आणि ज्याच्याकडून तुम्ही देशाचा उद्धार करू शकाल, ह्युमन डेव्हलपमेंट करू शकाल. आणि ह्या दृष्टिकोनातून अमर्त्य सेनने म्हटलेलं आहे की अर्थशास्त्रातील माझे गुरु जर कोणी असतील तर ते बाबासाहेब आंबेडकर. खूप अनेक बाबी त्यांच्या रिलेव्हंट त्या ह्याच्यामध्ये येतात, आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र जर आपण लक्षात घेतलं नाही तर मला वाटतं आपण दुर्दैवी आहोत. आजच्या घडीला त्याला बरेच सोल्युशन, मी फक्त वेळेच्या अभावी मी आपल्याला एकच सांगितलं, अनेक बाबी आहेत. आणि जर ते आपण स्वीकारलं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रकारे अन्याय होईल. तो आपण ते स्वीकारलं पाहिजे असं माझं अगदी प्रांजळपणे या निमित्तानं आपल्याला सांगायचं. अगदीच खरं, अगदीच खरं, अगदीच खरं. त्यांची जी मतं होती ती आजच्या या घडीला धरूनच आपण टवटवीत आहेत. देशाचं नुकसान होईल, बाबासाहेबांवर अन्याय होण्यापेक्षा देशाचं नुकसान होईल. त्याचबरोबरीने मला तुम्हाला विचारायचं आहे की थोडक्यात की संविधानाने आपल्या स्त्रियांनाही खूप अधिकार दिलेत. मग असे हिंदू कोड बिल तुम्ही सविस्तर सांगितलं. फक्त आता या अधिकारांची स्त्रियांकडून कशी जपवणूक करणं अपेक्षित आहे थोडक्यात काय? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहेत स्त्रियांच्या विकासाला वाव मिळावा अशी. तर त्याच्यातलं एक थोडक्यात मी सांगते तुम्हाला की कलम 13 जे आहे त्या 13 कलमान्वये आधीचे जे धर्मकायदे आहेत संविधानाशी विसंगत तर ते राहणार नाहीत, ते लागू नाहीत, म्हणजे ते शून्यवत होतील असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 14, 15, 16 ही जी 3 कलमं आहेत त्या 3 कलमांमुळे कोणत्याही प्रकारचा भेद नाही आणि त्यामध्ये स्त्री पुरुष भेद हा पूर्णपणे नाहीसा केलेला आहे. विशेषतः जे 16वं कलम आहे त्या 16व्या कलमामध्ये कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती याबाबत सर्व नागरिकास समान संधी आहे. इथे स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नष्ट केलेला आहे. समान कामासाठी समान वेतन मिळणार आहे आणि अशा पद्धतीचे काही प्रसूती सहाय्याची तरतूद आहे एका कलमान्वये किंवा पंचायत राज्यामध्ये जे आरक्षण आहे 30% आरक्षण स्त्रियांना, आज आपण 50% आरक्षण हवं म्हणून बोलतो, ते पण संविधानामध्ये तरतूद केल्यामुळे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एका वाक्यात मी असं सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या स्त्रीला एक माणूस म्हणून दर्जा दिलेला आहे आणि तिच्या विकासाला वाव मिळेल. म्हणजे कुटुंब नियोजनाचा ठराव तर त्यांनी 1938 साली मांडला होता आणि तो याच्यासाठी मांडला होता, मुंबई विधिमंडळामध्ये ते विधेयक मांडलं होतं, PJ रोहन यांनी मांडलं होतं त्यांच्या वतीने. तर तो एवढ्यासाठी की स्त्रीला चूल आणि मूल यातच गुंतून राहावं लागू नये, तिच्या विकासाला संधी मिळावी. तर तुम्ही सांगितलं की स्त्रीला चूल आणि मूल यात गुंतून न ठेवता तिला संपूर्ण एक माणूसपणाचं स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. खरं तर आज आपण ह्या महामानवाबद्दल चर्चा करत होतो, बोलत होतो, त्यांच्या विविध पैलूंविषयी जाणून घेत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनाचे आणि ध्येयाचे महत्त्व आजही कमी झालेले नाही आणि ते फक्त जाणून घेण्याची पुन्हा एकदा आपल्याला गरज लागली. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यमातून तुम्हाला माहीतच आहेत. सर, मॅडम, तुम्ही इथे आलात आणि पुन्हा एकदा ही मूल्य याची जाणीव आम्हाला करून दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयाचा, तोपर्यंत नमस्कार.